ऐन वैशाख महिन्यात उन्हाचा पारा 43 अंशांवर गेलेला असतानाच पंढरपूर तालुक्यातील गादे गावात मात्र 32 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलंय। याचं कारण म्हणजे गावात केलेली मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड। उन्हाच्या झळांनी जिथे जमीन सुद्धा तापून निघते आहे तिथे आज हिरवाईमुळे निसर्गाची जणू थंड सावली पसरली आहे। बघूयात या गावकऱ्यांनी ही किमया कशी करून दाखवली आहे। ऐन वैशाख वणव्यात राज्यभर तापमान 43 अंशांवर पोहोचलंय। पण गादे गावात मात्र तापमान 32 अंश इतकंच नोंदवलं गेलं। या बदलामागे आहे गावातली वृक्ष संपदा। गावात गेल्या 10 वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात आली। वृक्षमित्र दत्ता बागल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा उपक्रम सुरू केला। 100हून अधिक वडाची झाडं त्यांनी स्वतः लावली आणि जपली देखील। ही झाडं आता मोठी वृक्ष झाली आहेत, त्यामुळेच आज गावाला एक नैसर्गिक थंडावा मिळतो। आता झाडांमुळे भारत सर आता ही झुळूक तुम्ही बघा, ही झुळूक तुम्हाला कुठंच बघायला मिळत नाही। ह्या झाडांमुळे आमचं जवळजवळ 42, 43, 37, 38 आमचं 4 ते 5 अंश टेम्परेचर कमी आहे। आणि प्रत्येक गावातल्या माणूस, आमच्या गावातला एकही माणूस उष्माघाताने जाणार नाही, त्याला कारण आमची झाड आहे ती। ओढ्याकाठी, रस्त्यांच्या दुतर्फा, शाळा परिसर आणि ग्रामपंचायत परिसरातही वृक्षारोपण झालंय। वड, पिंपळ, चिंच, करंज, गुलमोहर, कडुनिंब अशी सुमारे 700 ते 800 देशी झाडं इथे लावली गेली आहेत। दत्ता बागल यांनी केवळ गावापुरतच नव्हे तर शेजारच्या 10 गावांमध्येही वृक्ष लागवडीचा विस्तार केलाय। आम्ही फक्त वृक्षांची लागवड करून थांबलो नसून त्याचे संवर्धन व जतन करण्याचे काम आम्ही गेली 10 वर्षापासून करत आहोत। उन्हाळ्यामध्ये पाणी घालण्याचं काम असेल, त्याला जतन करण्याचं काम असेल, त्याला वाढवण्याचं काम असेल, हे आम्ही गेल्या 10 वर्षापासून करत आलोय। वृक्षमित्र दत्ता बागल यांनी खरं तर त्यांचं कौतुक करावं असं कमी आहे। गावातील ग्रामपंचायत सदस्य गणेश बागल यांच्या मतेही या वृक्षांमुळे पर्यावरण संतुलन राखण्यास मोठी मदत झाली। गावात आता केवळ झाडच नाही आहेत तर एक जिवंत श्वास घेणारं हिरवं कवच उभं राहिलंय। या भागामध्ये 100 वडाचे वृक्ष आहे साधारणतः एवढ्या मोठ्या प्रमाणात। तर आम्हाला इतर गावांपेक्षा किंवा तालुक्याच्या ठिकाणी जर 42 टेम्परेचर असेल तर आमच्यात 38चं टेम्परेचर आहे गादेगावमध्ये। सध्या 3-4 टेम्परेचर म्हणजे जे आहे अंश सेल्सिअसनं ते गादेगावमध्ये कमी दाखवते। उन्हाच्या तडाख्यात जळणाऱ्या जगाला गादेगावनं हिरव्या सावलीचा संदेश दिला। निसर्ग जपला तर तोही आपल्याला जपतो, हे जणू या गावानं दाखवून दिलं। हिरवाईच्या या छायेत उन्हाचा दाह देखील थंडावतो आणि माणूसही निसर्गाशी पुन्हा जोडला जातो। सचिन कसबे, झी 24 तास, पंढरपूर।